अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तयारी आता जोरात सुरू आहे। देशभरातून अनेक जण अयोध्येला निघालेत। मुंबईहून सुद्धा एक मुस्लिम तरुणी पायी चालत अयोध्येला निघाली आहे। रामलल्लाला ती आपलं आदर्श मानते आणि दोन धर्मांमधला स्नेहभाव वाढावा यासाठी अयोध्येला जाणारी ही तरुणी आहे। मात्र ही तरुणी नेमकी आहे तरी कोण, पाहुयात या रिपोर्टमध्ये। डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा, मुस्लिम युवती पायी निघाली अयोध्येला। राम मंदिर सोहळ्यात सहभागी होणार शबनम। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेची तयारी जोरात सुरू आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 22 जानेवारीला प्रतिष्ठापना केली जाणार आहे। संपूर्ण देशवासीय या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। अनेकांनी अयोध्येला जाण्याची तयारी देखील सुरू केली आहे। अशातच एक मुस्लिम तरुणी राम मंदिर सोहळ्यासाठी मुंबईहून अयोध्येला पायी चालत निघाली आहे। डोक्यावर हिजाब आणि हातात भगवा घेऊन या तरुणीची पदयात्रा सुरू आहे। शबनम शेख असं या मुस्लिम तरुणीचं नाव आहे। रमनराज शर्मा आणि बिपिन पांडे या दोन मित्रांसह शबनम शेख ही मुंबईहून अयोध्येकडे पायी निघाली आहे। तिनं आतापर्यंत 250 किलोमीटरचा टप्पा पार केलाय। शबनम स्वतःला सनातनी मुस्लिम मानते। प्रभू श्रीरामांबद्दल आणखीन जाणून घेण्याची तिची इच्छा आहे। प्रभू श्रीरामांबद्दल मनात आस्था असल्याचं शबनम सांगते। लहानपणापासून रामायणाबाबत ऐकत आली। भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे। दोन्ही बाजू जाणून घेणं महत्त्वाचं असल्याचं शबनमचं मत आहे। नालासोपारा इथं राहणाऱ्या शबनम शेखनं 5 दिवसांपूर्वी मुंबईतून पायी प्रवासाला सुरुवात केली। दररोज 30 ते 40 किलोमीटरचं अंतर पार करत शबनम आपल्या 2 मित्रांसह नाशिक इथं पोहोचली। अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापनेचा सोहळा याची देही याची डोळा पाहता यावा ही भावना मनात धरत शबनमनं रामनगरीच्या दिशेनं मार्गक्रमण सुरू केलंय। या यात्रेतून तिनं एकात्मतेचा संदेश दिलाय। अभिजित सोनावणे, साम टीव्ही न्यूज, नाशिक।